बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील शकापूर ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि संध्याकाळ झालेली आहे. मी जवळपास एक 10 वाजलेले आहेत संध्याकाळच्या. आणि हे जे गाया ज्या आहेत, आज कुठलाही बऱ्यापैकी म्हणू नये म्हणून बनायची बारी आलेली. शेतकरी वर्ग पहिला दावणीला प्रत्येक शेतकऱ्याची गाय ही असायची, पण अलीकड बरेचसे मानसिकता उद्भवलेली आहे शेतकऱ्यांची, काही शेतकऱ्यांची, की फायदा जर असेल तरच आता दावणीला जनावर म्हणजे गुरं वगैरे राहतात, गाया वगैरे राहतात. तर ही गोशाळा आहे, शाखापूर ह्या ठिकाणी आहे, डोंगराच्या अगदी निसर्गात ठिकाणी आहे. हा जर पुढं जर बघितलं तर हा पुरा आष्टी तालुका आहे आणि साधारणतः एक 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर ही गोशाळा वगैरे आहे. डोंगराच्या अगदी खुशीत बसलेली ही गोशाळा आहे आणि जवळपास एक 70 ते 80 ह्या गाया आहेत. पण आता रात्र असल्यामुळे फार दिसत नाही आहे. तर ह्या गाया आहेत आणि याचा सांभाळसुद्धा व्यवस्थित करतात गोशाळेमध्ये. लोकांनी कमीत कमी, आता गाया तर सांभाळणं होत नाही, तर कमीत कमी ह्या म्हणजे गोशाळेला नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आता इथं मदत पण केली पाहिजे. अलीकडे फार म्हणजे बोटावर मोजणं इतके दावणीला शेतकऱ्यांच्या गाया आहेत, का की त्यांच्यापासून उत्पन्न शेतकऱ्याला कमी झालेलं आहे. तर त्याची गाया जी आहेत, आता बरेचसे शेतकरीसुद्धा आहे ना, गोशाळेसारख्या ठिकाणी आणून घातल्या जातात. आणि अलीकड गोहत्या जी आहे ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ते त्यांचा आता कोणी सांभाळसुद्धा करीत नाही. आणि सगळ्याला विनंती आहे की आपण ह्या गोशाळेसारख्या, महाराष्ट्रात किती जरी गोशाळ्या जरी असल्या तर थोडीफार मदत केली पाहिजे, जेणेकरून हे मुकचित्र आहे, हे तुमच्याकडून काय मागणार आहे? काहीच मागत नाही. तर हे तुमच्याकडून फक्त चारा मागणार आहेत. आणि जर हे कालांतराने जर कमी जर झाले तर या महाराष्ट्राचं काय होईल काय नाही हे आता भविष्यात कळेल. ज्या बैलाची अपेक्षा आपण करतो शेतासाठी, तो बैलसुद्धा येणाऱ्या काळामध्ये कमी होण्याची फार शक्यता आहे आणि त्या बैलांची मागणी जास्त होईल आणि त्यांच्या किमतीसुद्धा जास्त होतील. सगळ्याला विनंती आहे